मागच्या 24 तासामध्ये घडलेल्या गोष्टींमधली सर्वात महत्त्वाची घटना अर्थातच ती म्हणजे अमेरिका आणि इराण यांचं युद्धबंदीवरचा प्रस्ताव. इलेक्ट्रॉनिकली तो साईन झालेला आहे. आता तो झाला, त्याच्यामध्ये ज्या काही मागण्या आहेत 13-14 मागण्या आहेत. त्या 13-14 मागण्यांमधली सर्वात महत्त्वाची जी काही मागणी डिमांड आहे त्या याच्यामध्ये किंवा पॉईंट आहे असं आपण म्हणूया, तर तो पॉईंट असं सांगतो की त्यांनी 60 दिवसांची विंडो एकमेकांना दिलेली आहे आणि त्या 60 दिवसांमध्ये या डीलवरती शिक्कामोर्तब होईल आणि म्युच्युअली दोघांनाही ते बंधनकारक असेल आणि ते मुद्दे जे काही आहेत त्यांनी ते 60 दिवसांमध्ये सोडवायचे. तर काय सांगतो, द US अँड इराण मस्ट निगोशिएट अ फायनल परमनंट ॲग्रीमेंट विदिन 60 days एक्सटेंडेबल बाय द म्युच्युअल कन्सेंट. आता हे युद्ध होतं इराण आणि इस्रायलचं. याच्यामध्ये मध्येच उडी घेतली अमेरिकेने, बंद केलं ट्रम्प साहेबांनी. याच्यामध्ये कुरिअरचं काम झालं पाकिस्तानकडनं. लक्षात घेण्याजोगे काय पॉईंट्स आहेत, तर आयदर व्यक्तीला किंवा देशाला न्यूसेन्स व्हॅल्यू पाहिजे, नाही तर GDP सर्वात चांगली पाहिजे. अन्यथा ज्या आपल्या शेजारच्या देशांनी ज्या पद्धतीने कुरिअर एजंटचं काम केलं तर ती वेळ कोणावर येऊ नये. मग ती वेळ न येण्यासाठी काय करायला पाहिजे, तर जसं आपण मागच्या 3-4 भागांमध्ये बघितलं तर तो आजचा आपला विषय आहे GDPचा. जाणून घेऊया आजच्या भागामध्ये. नमस्कार, मी प्रद्युम्न सेवेकरी, तुम्ही बघतात BPS इन्व्हेस्टमेंट्स ऑनलाईन. मंडळींनो, आपण बोलत होतो की RBIच्या पॉलिसीमध्ये जे काही मुद्दे असतात तर ते मुद्दे कदाचित किंवा कधीकधी आपल्याला खूप मोठमोठे वाटायला लागतात, म्हणजे जडजंबाळ वाटतात मराठी भाषेमध्ये बोलायचं झालं तर. का बरं, तर ते इकॉनॉमिक डॉक्युमेंटेशन असतं आणि मुद्दे जरी चांगले असले, आपल्या जीवनाशी दररोजच्या आयुष्याशी संबंधित असले तरी त्या इकॉनॉमिक टर्मिनॉलॉजीजमुळे आपण त्याच्यातनं लांब जातो, बाहेर पडतो, म्हणून ते आपल्याला समजेनासे होतात. मग तेच आपण करायचा प्रयत्न करतो आहोत, इकॉनॉमिक्स सिम्प्लिफाईड. पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी आपण बघितलं पॉलिसी स्टेटमेंटमध्ये काय डोविश आणि हॉकिश पॉलिसी कशी असते. दुसऱ्या दिवशी आपण बघितलं ते म्हणजे इन्फ्लेशन. त्याच्यानंतर आपण बघितलं करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे व्यापारातली तूट. काल आपण बघितलं ते म्हणजे फिस्कल डेफिसिट म्हणजे खरोखरची आर्थिक तूट अथवा आपला फायदा, याच्या संदर्भामध्ये आपण बघितलं. आता हे सगळे मुद्दे एकमेकांना इंटिग्रेटेड आहेत, जो आजचा आपला विषय आहे, दॅट इज कॉल्ड आहे GDP. 31 वर्ष इराणवरती विविध प्रकारचे निर्बंध होते, त्या निर्बंधामुळे त्यांची GDP कॉन्ट्रॅक्ट झाली. आता GDP म्हणजे नक्की काय हो, तर त्याचा शब्दशः अर्थ असा आहे की ग्रॉस डोमेस्टिक किंवा ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. म्हणजे काय, तर त्या देशांनी त्या आर्थिक वर्षामध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेसचं उत्पादन आणि विक्री करून मिळवलेली जी आकडेवारी असते आर्थिक, दॅट इज कॉल्ड ॲज ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. ओके, आता हे झालं नेहमीच्या मार्गाचं डेफिनेशन. आता हा विषय समजून घेण्यासाठी मी एक 5-6 मुद्दे काढले आहेत. आता त्या 5-6 मुद्द्यांमध्ये काय आहे, तर आत्ता आपण बोललो होतो GDP म्हणजे काय. आता या GDP मधले ना मंडळींनो कॉन्स्टिट्युएंट्स बघा सर्वात महत्त्वाचे आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर लिहून घ्या. द कॉन्स्टिट्युएंट्स विच आर अटमोस्ट इम्पॉर्टंट आर कॉल्ड ॲज CIGN. कॉन्स्टिट्युएंट्सला काय म्हणतात, CIGN. आता C म्हणजे स्टँड्स फॉर कन्झम्पशन, I स्टँड्स फॉर इन्व्हेस्टमेंट, G स्टँड्स फॉर गव्हर्नमेंट स्पेंडिंग. ओके, आणि N स्टँड्स फॉर नेट एक्सपोर्ट्स म्हणजे इम्पोर्ट वजा करता जे नेट एक्सपोर्ट तयार झालेला आहे ते. मी पुन्हा वाचतो, CIGN. C स्टँड्स फॉर कन्झम्पशन. कन्झम्पशन म्हणजे आपण सगळी जी काही मंडळी होतात. आता उदाहरणार्थ आपण भारतापुरतं बोलायचं झालं तर आपले लोकसंख्या 145 कोटी. ह्याच्यातली ज्या ज्या लोकांना खरेदी करणं योग्य ते लोक करू शकतात, तर त्यांनी केलेलं कन्झम्पशन दॅट इज कॉल्ड ॲज द कन्झम्पशन आणि त्यांची ती पॉवर. ओके, I स्टँड्स फॉर इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट्स कोणाकडनं, तर इन्व्हेस्टमेंट्स फ्रॉम द प्रायव्हेट कंपनीज टू क्रिएट द प्रॉफिट मेकिंग मशीन्स. आता याच्यामधला एक मुद्दा लक्षात घ्या, मला जे वाटतं तसं की कॉर्पोरेट्स म्हणजे प्रायव्हेट कॉर्पोरेट्स कम फॉर प्रॉफिट्स आणि पब्लिक इन्स्टिट्यूशन्स म्हणजे सरकार लेज द फाउंडेशन्स फॉर द प्रॉफिट. प्रायव्हेट कॉर्पोरेट कम्स फॉर द प्रॉफिट आणि गव्हर्नमेंट लेज डाऊन द प्रोसेस ऑर द रोडमॅप फॉर मेकिंग द प्रॉफिट. ओके, आता त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे जी म्हणजे गव्हर्नमेंट स्पेंडिंग. गव्हर्नमेंट स्पेंडिंग कशासाठी, तर ही सगळी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी. मग त्या याच्यातनं कॅपिटल असेट्स तयार केलं की ते कॅपिटल असेट्सच्या द्वारे आपल्याला जो काही पैसा प्रॉफिट मिळणार आहे तो. आणि त्याच्यानंतरचा सर्वात शेवटचा मुद्दा आहे तर तो म्हणजे N म्हणजे नेट एक्सपोर्ट्स. नेट एक्सपोर्ट्स म्हणजे त्या देशांनी विविध वेगळ्या देशांना केलेला पूर्ण
मग एक्सपोर्टचा उद्योग, मग त्या याच्यामध्ये इम्पोर्ट वजा करता गुड्स आणि जो काही सर्व्हिसेसचा डेटा आहे तर तो सगळीकडे जो त्यांनी जितका जास्त पद्धतीने पुरवतील तेवढा त्यांचा फायदा. आता या एक्सपोर्ट्समध्ये एक लक्षात घ्या, काल आपण बोललेलो होतो, काल आणि परवाच्या याच्यामध्ये करंट अकाउंट डेफिसिटला, की जगामधलं 1/3 म्हणजे 1/3 जवळपास 32-33% एक्सपोर्ट इज कंट्रोल्ड बाय चायना. आणि दोन्ही प्रकारचे एक्सपोर्ट म्हणजे कुठलं, तर नॉर्मल एक्सपोर्ट्स आणि व्हॅल्यू ॲडेड एक्सपोर्ट्स. नॉर्मल एक्सपोर्ट म्हणजे भावल्या करतायत किंवा अजून काही दिवे तयार करतायत वगैरे वगैरे टर्शियरी ग्रेडचं. आणि व्हॅल्यू ॲडेड एक्सपोर्ट्स म्हणजे कुठलं, तर ते म्हणजे CNC मशीन्स आहेत किंवा अजून हाय एंड काही इंजिनिअरिंग गुड्स आहेत. तर ती जेवढं जास्त आपण व्हॅल्यू ॲडिशनकडे जातो तेवढं आपण कमीत कमी डिस्प्लेसमेंटच्या कॅटेगरीमध्ये जातो, म्हणजे आपल्याला लवकर कोणी डिस्प्लेस करू शकत नाही. मग या GDP मधला सर्वात मोठा फॅक्टर काय आहे, तर तो म्हणजे त्या देशाचं जे काही टोटल पॉप्युलेशन आहे त्या देशाच्या पॉप्युलेशनचं कंझम्पशन आणि कंझम्पशन पॉवर किती आहे, त्यांच्या याच्यामध्ये टोटल त्या कंपन्या कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू शकतात, आणि सर्वात महत्त्वाचं तर त्या कंपन्यांना लागणारा रोडमॅप हा त्या गव्हर्नमेंटकडनं कशा पद्धतीने दिला जातोय. गव्हर्नमेंटकडे पैसा असेल तर त्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर होईल, अन्यथा फक्त रेव्हेन्यू गोष्टींकडे सगळे पैसे वळत जातील. रेव्हेन्यू गोष्टींकडे म्हणजे फक्त ॲडमिनिस्ट्रेशन, सॅलरी या गोष्टींकडे ते पैसे वळत जातील. ओके, आता GDP काय डिसाईड करतं, म्हणजे GDP कशा पद्धतीने डिसाईड होतं, तर ते आहे ते पर्चेसिंग पॉवर, अर्निंग्स, इंटरेस्ट रेट, स्टेबल इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल कंडिशन्स आणि सगळ्याची ओव्हरऑल स्टॅबिलिटी. परत सांगतो, GDP कशामुळे डिसाईड होतं, तर ते म्हणजे पहिलं पर्चेसिंग पॉवर आहे, अर्निंग्स कोणाची, लोकांची आणि कंपन्यांची. त्याच्यानंतर इंटरेस्ट रेट जर का कमी असेल, नॉर्मल असेल, तर त्या केसमध्ये कंपन्यांची ॲबिलिटी टू जनरेट प्रॉफिट्स हे सुद्धा चांगलं असतं. अदरवाईज तुम्ही आजूबाजूच्या खंडातल्या देशांची परिस्थिती बघा, तिथे किती विचित्र किंवा विदारक परिस्थिती तुम्हाला दिसेल. इन स्पाइट ऑफ हॅव्हिंग टू मच अमाऊंट ऑफ नॅचरल रिझोर्स, पॉलिटिकल आणि फायनान्शियल परिस्थिती चांगली नसल्यामुळे दे आर नॉट एबल टू एक्सप्लॉइट अँड टेक द बेनिफिट्स ऑफ दोज पर्टिक्युलर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. ओके, आता पर्चेसिंग पॉवर लोकांची कशा पद्धतीने सुधारेल, तर ती म्हणजे जर त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने पैसा पोस्ट सेव्हिंग जर का येत असेल तर. आणि हे सगळं कधी होईल पर्चेसिंग, तर ते म्हणजे ज्यावेळेला देशामध्ये इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल स्टेबिलिटी असेल त्यावेळेला. नाही तर काय होतं, पैसा आहे, प्रचंड पैसा आहे, पण मग तो फक्त FD किंवा लिक्विड ॲसेट्समध्ये जातो. इन्व्हेस्टमेंटचं नंतर बघू, जेव्हा केव्हा स्टॅबिलिटी वाटेल त्यावेळेला. मग ज्या वेळेला कन्झम्पशन चांगलं होतं त्यावेळेला प्रायव्हेट कंपन्यांची किंवा प्रायव्हेट कंपन्यांचा सेल चांगला होतो, प्रॉफिटेबिलिटी चांगली होते, प्रॉफिटिंग चांगली झाली तर इन्व्हेस्टमेंट चांगली होते, इन्व्हेस्टमेंट चांगली झाली तर पुन्हा जॉब मार्केट चांगलं जाण्याची शक्यता असते. आणि याच सगळ्या गोष्टी डिसाईड करतात वेदर GDP इज गोइंग टू गो हायर ऑर GDP इज गोइंग टू गो लोअर साईड. मग या ह्याच्यामध्ये मागाचा मुद्दा महत्त्वाचा होता, तो म्हणजे आपण जर का स्वतःची व्हॅल्यू चेन वाढवली तर त्या केसमध्ये GDP आपल्या देशाची किंवा कुठल्याही देशाची चांगल्या पद्धतीने जाऊ शकते. आता हा मुद्दा घेताना महत्त्वाचं मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं, ते मला काय सांगायचं आहे, तर ते जसं युद्ध समाप्त करताना ट्रम्प साहेबांनी एक विधान केलेलं आहे. तर ते विधान काय आहे मंडळींनो, तर ते विधान ट्रम्प साहेब म्हणतात की इराण डिलीज अनकंडिशनल सरेंडर अँड माय पॉवर हॅज नो लिमिट्स. तर या त्यांच्या म्हणण्याला तुम्हाला एक रेफरन्स देतो, तो एक साधारणपणे 1970 सालचा आहे. आणि त्या 1970 साली जॉन कोनेली या नावाचा ट्रेजरी सेक्रेटरी, निक्सन शॉक म्हणजे त्यावेळेला रिचर्ड निक्सन नावाचा त्यांचा जो राष्ट्रपती होता तर त्यांचा हा अर्थमंत्री होता, कोण, जॉन कोनेली. तर त्यांनी काय सांगितलं की डॉलर इज आवर करन्सी बट इट इज द प्रॉब्लेम ऑफ द वर्ल्ड. डॉलर इज आवर करन्सी बट इट इज द प्रॉब्लेम ऑफ द वर्ल्ड. मग ते त्यांनी जे 1970 साली सांगितलं ते आत्तासुद्धा लागू पडतं. कसं, तर जगातला सर्वात मोठा कन्झ्युमर हा अमेरिका आहे. किती, त्यांची कन्झम्पशन पॉवर इज ऑलमोस्ट अराउंड $22 ट्रिलियन. पण तेच GDPच्या रूपाने जर का बघायला गेलं तर त्यांच्याकडे आत्ता लोन किती आहे, तर ते म्हणजे $32 ट्रिलियन. मग मंडळींनो या ह्याच्यामध्ये GDP जर का चांगली पाहिजे असेल तर फिस्कल डेफिसिट कमी पाहिजे, त्याच्यानंतर करंट अकाउंट डेफिसिट कमी पाहिजे. पण अमेरिकेच्या याच्यामध्ये इट इज ऑनली बिकॉज ऑफ द करन्सी. काय म्हणजे डॉलर बिकमिंग द रिझर्व्ह करन्सी, त्या याच्यामुळे
GDPच्या याच्यामध्ये फिस्कल डेफिसिट आणि करंट अकाउंट डेफिसिट विच आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्लस और मायनस ऑफ GDP हे अमेरिकेच्या बाबतीमध्ये लागू पडत नाही. कारण का तर डॉलरच्या तुलनेमध्ये मी जो काय माझा ABCD केलेला आहे तर त्या याच्यामध्ये 85% ऑफ द ग्लोबल ट्रान्झॅक्शन हॅपन्स फ्रॉम US डॉलर आणि 60% ऑफ द ग्लोबल रिझर्व्स आर इन्व्हेस्टेड इंटू US डॉलर. माझं स्वतःचं स्पष्ट म्हणणं आहे की अमेरिका ॲज ऑफ नाऊ इज टेक्निकली द स्ट्रॉंगेस्ट इकॉनॉमी बिकॉज ऑफ डॉलर, पण फंडामेंटली इट इज द विकेस्ट. पण इंडिया इज फंडामेंटली द स्ट्रॉंगेस्ट बिकॉज ऑफ द पॉलिटिकल फायनान्शियल स्टेबिलिटी कन्झम्पशन पॉवर, बट टेक्निकली इट इज द विकेस्ट बिकॉज आवर करन्सी डज नॉट हॅव एनी व्हॅल्यू ॲज ऑफ नाऊ. कारण आपले 3 महत्त्वाचे मोठे इम्पोर्ट आहेत, एक म्हणजे तेल, दुसरं म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स, तिसरं म्हणजे सोनं. या याच्यातल्या 2 याच्यावरती म्हणजे तेल आणि इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स जोपर्यंत सप्लाय चेन तयार होत नाही, जोपर्यंत तेलाला अल्टरनेटिव्ह मिळत नाही, तोपर्यंत आपण जगाच्या व्हॅल्युएशन सिस्टीम्स चेंजमध्ये आपण कुठेही बसत नाही. तोपर्यंत आपली GDP ही खालतीच राहत राहील, तोपर्यंत आपली क्रयशक्ती म्हणजे कन्झम्पशन पॉवर ऑफ द इंडिव्हिज्युअल्स ही खालतीच राहत राहील. कसा बदल करायचा ते सगळ्या राज्यांनी मिळून जर का एकत्रीकरण करून आले, त्या याच्यामध्ये जर का लँड लेबर पार्टनरशिप LLP, माझ्यासाठी LLP म्हणजे लँड आणि लेबर यांची पार्टनरशिप, यांचं डेव्हलपमेंट केलं तरच पुढच्या गोष्टी ठरतील, तरच आपला GDP वाढेल. अन्यथा प्रॉब्लेम्स इमिनंट आहेत. तुम्हाला जर का याच पद्धतीचे चांगले रिपोर्ट्स माहिती घ्यायची असेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा BPS इन्व्हेस्टमेंट्स. जाताना एकच सांगतो मंडळी, मग RBIची साईट आहे ना अतिशय अप्रतिम आहे. ओके, का बरं? जसं आपण म्हणतो ना एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, तसं मला वाटतं ॲज फार ॲज फायनान्शियल आणि इकॉनॉमिक्स धोरणाच्या संदर्भात RBIच्या याच्यामध्ये आपण म्हणायला पाहिजे इट इज एन्सायक्लोपीडिया इकॉनॉमिका. आवडलं? भेटूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद. तोपर्यंत हॅव अ गुड डे. हॅपी इन्व्हेस्टमेंट्स.